चालेल चालेल. श्री दत्तात्रेय महाराज की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. कालच्या अवसरामध्ये पित्र का घालू नये, पित्र घातल्याने आपल्याला काय दोष लागतो व पित्र घातल्याने त्या पिता पुत्रांचं ऋणानुबंधन कसं वाढत जातो हे कालच्या अवसरामध्ये आपल्याला स्वामींनी भक्तजनांना बरंच काही पित्रावर निरूपण केलं. आजच्या अवसरामध्ये माहीम भट्टांची पहिली भेट डोमेग्राम येथे आमच्या स्वामींजवळ दर्शनाला आले असता पहिल्या भेटीमध्ये ते अहंकार बुद्धीने आले होते, पण त्यांचा अहंकार निरसन होऊन त्यांना बोधाला ज्ञानाला योग्य कसं केलं हे आजच्या लीळेमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. त्या काळी त्र्यंबकेश्वरापासून अगदी महाराष्ट्राचा शेवट असलेल्या नांदेड राहेरपर्यंत उभय गंगातील असंख्य वेदपारायण ब्राह्मण राहत होते. एक काळ असा होता की नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पासून ते राहेर नांदेड ही संपूर्ण उभय गंगा तीरामध्ये ब्राह्मण समाजांचं वस्ती स्थान होतं आणि या गंगा तीरामध्ये असंख्य असे वेदपारायण ब्राह्मण म्हणजे वेद पठण करणारे ब्राह्मण किंवा त्यावेळेचे पंडित शास्त्री काय असतील, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जाणणारे असा ब्राह्मणांचं वर्चस्व त्यावेळेला होतं आणि त्यांचे विद्यापीठ बी होते तिथं. गोदेच्या पवित्राच्या आकर्षणामुळे की काय, पण बहुतेक शास्त्र परायण विद्वान पंडित ब्राह्मण गंगा तटी वास्तव्य करून होते. आणि कसं आहे, पाण्याची उपलब्धता भरपूर असायची गंगे नदीच्या काठाला, त्याच्यामुळे वस्ती खूप वाढलेली होती. विद्यापीठ होते ब्राह्मण लोकांचे आणि वेदशास्त्र पठण चालायचं असा हा तो क्रम होता त्र्यंबकेश्वर पासून ते राहेर नांदेड पर्यंत. त्याच्यामध्ये नाशिकचे त्र्यंबकेश्वर, पैठण, राहेर, नांदेड हे तर प्रमुख धर्मपीठे होते. धर्माधर्माचा निर्णय करणारे मुख्यालय मानली जात असत. आणि त्यावेळेला कसं होतं, धर्माधर्मांची मुख्यालय होते, अनेक पंथ अनेक धर्म होते आणि त्यांची जी मुख्यालय होते, त्यांची जी ठिकाणं होती ती या गंगा तीरालाच होती. समाज धार्मिक चालरीतींनी, रूढीरिवाजांनी आणि नीतिमूल्यांनी जखडला गेला असल्यामुळे समाजातील समस्याचे प्रश्नही धार्मिक नीतिनियमाच्या आधारे सोडवले जायचे. जसं आता कोर्टामध्ये कलम आहेत, ते कलमानुसार काय करतात, कोर्टातून एखाद्याला शिक्षा होते किंवा एखाद्याला सवलत होते किंवा एखाद्याची सुटका होते. हे आता कोर्टाच्या निकालातून, वकिलाच्या सहकार्यातून, जजाच्या निर्णयातून जसे विषय मांडले जातात तसं तो पूर्वीचा काळ वेगळा होता. पूर्वी न्यायालय म्हणजे ब्राह्मण लोकच, जे वेद पंडित ब्राह्मण असेल तर कोण समाजामध्ये एखाद्याकडनं काही गुन्हा घडला किंवा एखाद्यानं जर दोष घडला तर त्याला शिक्षा फरमावायचं जे काय असेल तो निबंध बघितला जायचा आणि त्या निबंधावरून ते ब्राह्मण लोक आपल्या क्षत्रिय लोकांना किंवा क्षुद्र लोकांना योग्य प्रकारे शिक्षा दिली जायची. त्यांच्या समाजातला जरी कोणाची चूक झाली तरी ते शिक्षा द्यायची. म्हणून सामाजिक तटे बखेडे, वादविवाद यांचा निर्णय धर्मसभेत होत असे. मग काही तंटा भांडणं अशा जे काही किरकोळ गोष्टी जे घडायच्या खेडोपाडी किंवा एखाद्या नगरामध्ये, तर त्याचे न्याय निकाल किंवा जे काय असेल ती जबाबदारी सगळी ह्या ब्राह्मण लोकांच्या हातात असल्यामुळे त्या धर्मपीठामध्ये सभेमध्ये न्याय निवाडा व्हायचा. जसं पण नाही का पूर्वी प्रत्येक गावामध्ये पंच भरायचे, जे पंचायत ठरवलं तोच निर्णय लागायचा.
तशा पद्धतीने ही धर्म विद्यापीठ होती, तिथे न्याय निवाडा केला जात होता। त्यामुळे प्रमुख धर्मपीठांना न्यायालयाचे स्वरूप देखील प्राप्त झाले होते। जसं आता कोर्ट न्यायालय आहे तसं त्यावेळी ते विद्यापीठ हे न्यायालय होते आणि तिथं काय केलं जायचे, हे ब्राह्मण लोक निर्णय घ्यायचे। तशात पैठण हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे पैठणला तर धर्मराज्याच्या राजधानीचे महत्त्व प्राप्त झाले। आता पैठण हे मध्यावर, महाराष्ट्राच्या मध्यावर आहे पैठण, औरंगाबाद, आणि ह्या ठिकाणी मोठं त्यांचे एक विद्यापीठ होते किंवा न्यायालय होते आणि राजधानीचं प्राप्त झालं होतं पैठणला। त्याच्यामुळे त्या ठिकाणी कोर्ट केस कचेरी किंवा सरकार दरबार ह्या सगळ्या गोष्टी त्या पैठणला जास्त प्रमाणामध्ये होते आणि त्याच्यामुळे त्याला जास्त महत्त्व प्राप्त झालं होतं। विविध पंथाच्या आचार्यांना, शास्त्रप्रवीण विद्वानांना, षडशास्त्र संपन्न पंडिताचे पैठण सर्वाधिक वास्तव्य होते आणि पंथोपंथ म्हणजे अनेक पंथाची लोक त्या ठिकाणी आचार्य लोक राहत होते, शास्त्रप्रवीण लोक राहत होते, विद्वान लोक राहत होते आणि असे षडसंपन्न पंडितांचं पैठण हे एक मोठं सर्वाधिक काय झालं होतं, वास्तव्य झालं होतं। इतकेच नव्हे तर पैठणच्या परिसरातील गंगेकाठचे असे एकही गाव नव्हते की तेथे एखादा तरी वेदपारायण ब्राह्मण राहत नव्हता। पैठण एक असं ठिकाण होतं की घरोघरी प्रत्येक ब्राह्मणांच्या ठिकाणी वेद पठण करणारे ब्राह्मण लोक असायचे आणि 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण अभ्यास केलेले घरोघरी प्रत्येकाच्या ब्राह्मणांच्या घरोघरी वेद पठण करणारे त्यावेळेला ब्राह्मण लोक असत। परंतु विद्वान आणि पंडितांचा भाषा केवळ संस्कृत भाषेच्या आविष्कारातून साकारलेली होती। पण तो काळ असा होता की त्या काळामध्ये मराठी भाषेपेक्षा संस्कृत भाषेला जास्त महत्त्व होतं, कारण त्या ठिकाणी वेद अभ्यास करणारे सगळे संस्कृतमधूनच चालायचे आणि मराठी भाषा, मराठी बोली कमी प्रमाणात होती। आपले क्षत्रिय, वैश्य, शूद्र, खालची समाज जे होते ते मराठी भाषेमध्ये बोलायचे, पण ब्राह्मण समाजामध्ये जास्तीत जास्त संस्कृत भाषा बोलली जायची। त्यांच्यामध्ये काही कार्यक्रम असू द्या, काही विधी मार्ग असू द्या, काही असू द्या, हे सगळं किंवा त्यांचं ज्ञान, अभ्यास, पठण वगैरे जे काय असेल ते सगळं संस्कृतमध्ये चालायचं। परंतु पंडितांच्या संस्कृत भाषेचा आविष्कारातून साकारली संस्कृतचा अभ्यास किंवा त्या आधारित वेदवाक्य उभारण्याची मुभा ब्राह्मणोत्तर समाजाला अजिबात नव्हती। म्हणजे जे काय संस्कृतमधून जो काय अभ्यास करायचा तो फक्त ब्राह्मणालाच अधिकार होता, इतर समाजाच्या लोकांना अधिकार नव्हता। मराठ्यांना अधिकार नव्हता, क्षत्रियाला नव्हता, किंवा जे क्षुद्र, वैश्य जे काही लोक असतील, शेतकरी वर्ग, मजूर वर्ग, ह्या सगळ्या लोकांना संस्कृत भाषेचा काही अधिकार नव्हता, वेद पठणाचा अधिकार नव्हता। फक्त वेद पठण, संस्कृत भाषा जे काय असेल ते फक्त ब्राह्मणालाच होता, बाकी कुणाला नव्हता। उच्चारण्यावरच नव्हे तर ऐकण्यावरही पूर्णतः प्रतिबंध घातलेला गेलेला होता आणि संस्कृत भाषा उच्चारण्याचा प्रश्न तर बाजूलाच राहिला, परंतु संस्कृत भाषा ऐकण्याचा सुद्धा या लोकांना अधिकार नव्हता। ब्राह्मण लोकच आपापसात बोलायचे, आपापसात विषय मांडायचे, आपापसात ते संस्कृतमध्ये भाषा करायचे, पण हे ऐकण्याचा अधिकार किंवा ते वाचण्याचा अधिकार, अभ्यास करण्याचा अधिकार हा कोणत्याही समाजाला त्या वेळेला नव्हता। कारण जसं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 त्यावेळी समाज मानले जायचे, पण त्याच्यामध्ये ब्राह्मण हा समाज फक्त संस्कृतमध्ये बोलणार, ऐकायचा बी अधिकार त्यांनाच होता, सांगण्याचा अधिकार त्यांनाच होता, बाकी इतर जे काही आहे क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांना कोणताही अधिकार त्या ठिकाणी दिलेला नव्हता। त्यासाठी वेदवाणी ब्राह्मणोत्तराच्या कानी पडतील तर त्यांच्या कानात उकळते तेल टाकण्यासारखे शिक्षाही तरतूद करून ठेवली होती। अहो एवढंच नाही, पण एखाद्याने जर काही संस्कृत ऐकलं, वेद पठण जर ऐकलं तर त्याच्या कानामध्ये गरम तेल ओतायचे,
म्हणजे इतकी भयानक ती शिक्षा होती. त्याच्यामुळे ऐकायला कोणी धजत नव्हतं, कोणी पुढं जात नव्हतं. कारण त्यांचं काय म्हणणं होतं ब्राह्मणांचं, की आमच्याशिवाय इतर कोणालाही संस्कृत आलं नाही पाहिजे, संस्कृत बोलता आलं नाही पाहिजे, संस्कृत अभ्यास करता आलं नाही पाहिजे, जे काय असेल ते सगळं आम्हीच. आणि त्यांच्या स्त्रियांना सुद्धा अधिकार नव्हता. या मायेच्या पोटी जन्म घेणारे ब्राह्मण, हे ब्राह्मण लोक इतकी विचित्र होते की ते त्यांच्या स्त्रियांना सुद्धा अधिकार नाकारला होता. म्हणजे त्यांनी फक्त जे पुरुष वर्ग जो आहे तेच संस्कृतमध्ये वेद पठण, संस्कृत भाषा वगैरे सगळं करणार. बाकी महिलांना म्हणजे जे ब्राह्मण स्त्रिया होत्या त्यांना सुद्धा अधिकार नव्हता. इतकं त्यांची भयानक, त्यांची कडक नियम त्यावेळेला त्यांनी घातलेले होते. स्त्रियांच्या बाबतीत तर समाजाने भलताच दुराग्रह स्वीकारला होता. आणि स्त्रियांच्या बाबतीत त्यांनी बरेच काही कडक अटी घातलेल्या होत्या. काय घातल्या होत्या तर त्यांना वेदांनी पापाधिकार नाकारला असा अपप्रचार दृढ करून त्यांना धर्म आणि शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित ठेवले. या स्त्रियांना धर्माचा अधिकार नाही, या स्त्रियांना मोक्षाचा अधिकार नाही, या स्त्रियांना ज्ञान ऐकायचा अधिकार नाही, बोलायचा अधिकार नाही. अशा ब्राह्मण स्त्रियापासून खालच्या सगळ्या वर्गाच्या स्त्रियांवर काय केली ती या ब्राह्मण लोकांनी बंदी घातली होती. स्त्री मग कोणती असो, त्यात षडशास्त्र संपन्न ब्राह्मणाला जन्म देणाऱ्या ब्राह्मण स्त्री असो अथवा ब्राह्मणोत्तर वर्णातील असो, त्यांना वेदसूक्तीनेच ज्ञानाधिकार आणि मोक्षाधिकार नाकारला होता. बघा, आमचे स्वामी काय सांगतात, एवढंच नाही, पण ज्या स्त्रीच्या पोटी जो मुलगा वेद पठण करतो किंवा 4 वेद, शास्त्र, 18 पुराण संस्कृत भाषेमध्ये बोलतो, वेद पठण करतो, अशा त्या विचार मातेला सुद्धा ते काय करत होते, वेद पठण किंवा संस्कृत ऐकू देत नव्हते किंवा सांगत नव्हते. आणि शिवाय त्यांना सुद्धा धर्माला अधिकार नाही, मोक्षाला अधिकार नाही, ज्ञानाला अधिकार नाही, एवढी त्यांनी तटबंदी केली होती. म्हणजे इतकं भयानक त्यांनी काय केलं होतं, ह्या लोकांच्यावर अत्याचार केला होता. ब्राह्मणोत्तर वर्णातील असोत, मोक्षाधिकार नाकारला. वेद निर्मित सहकार्य करणाऱ्या, प्रमुख भूमिका निभावणाऱ्या गार्गी मैत्रिणी या स्त्रियांना क्षुद्राचा दर्जा देऊन ज्ञानाधिकार आणि मोक्षाधिकार नाकारला. त्यावेळेला गार्गी आणि मैत्रिणी ज्या कोणी असतील स्त्रिया, तर त्यांना सुद्धा हे ब्राह्मण लोक वेद पठण किंवा संस्कृत भाषा किंवा ज्ञानाचा अधिकार, मोक्षाचा अधिकार या स्त्रियांना काय केलं होतं, नाकारलं होतं. म्हणजे त्या स्त्रियांना ह्या ज्ञानाचा अधिकार नाही, या स्त्रियांना संस्कृत भाषा बोलण्याचा अधिकार नाही, ऐकण्याचा अधिकार नाही. हे त्या ब्राह्मण स्त्रियांनाच नाही तर इतर जे होते क्षत्रिय, वैश्य, शूद्र इतरही समाजांच्या स्त्रियांना सुद्धा धर्माचा अधिकार नाही असं त्यांनी काय केली होती, एक प्रकारची त्यांना तटबंदी केली. म्हणजे त्यांना धर्मातून त्यांना नाकारलं होतं, म्हणजे विरोध केला होता की यांना धर्माचा अधिकार नाही, ज्ञानाचा अधिकार नाही, मोक्षाचा अधिकार नाही, असा हा भयानक खूप मोठा त्यांनी ब्राह्मण लोकांनी काय केला होता, विरोध केला होता. ऐकण्याचा बी अधिकार नाही. जरी एखाद्याने चुकून जर ऐकलं तर त्याच्या कानामध्ये गरम तेल ओतायचे आणि त्याला ती शिक्षा द्यायची. त्याच्यामुळे कोणी धजत नव्हतं ऐकायला. जरी कुठं चाललं असं तर हे लोक लांब थांबायचे, पण जवळ जाऊन ऐकायचा अधिकार नाही. इतकं यांनी काय केलं होतं, अतिरेक धर्म पंडितांनी अतिरेकपणा चालवला होता. आणि अशा अवस्थेमध्ये आमच्या स्वामींना तिथं अवतार घेऊन स्त्रियांना ज्ञानाचा आणि मोक्षाचा अधिकार कसा असतो हे त्यांना दाखवून दिलं. पुढं काय म्हणतात पहा, किती मोठा विरोधाभास होतो, दैव दुर्मिळास होतो की स्त्री आणि इतर तिन्ही वर्णाच्या भाळी लिहिलेले एक दुर्दैवी सत्य होते. आणि ह्या तिन्ही वर्णाच्या स्त्रियांना तर अधिकार तर नव्हताच, पण त्या ब्राह्मण स्त्रियांना बी अधिकार नाही. म्हणजे ह्या ब्राह्मण लोकांनी एवढं अतिरेक केलं होतं की आम्ही जे पुरुष ब्राह्मण लोक आहेत यांना संस्कृत शिकायचा अधिकार, यांना वेद पठण करायचा अधिकार, यांना धर्मपीठ चालवायचा अधिकार, या बाकीच्यांना कोणालाही अधिकार त्यांनी दिलेला नव्हता. अज्ञानांध कारात मरेपर्यंत जगणे एवढेच त्यांना नशिबी उरले. पहा, देव एवढे सांगतात
की अज्ञान हे त्यांच्या अंधारातच होतं. अज्ञान अंधार म्हणजे त्यांना ज्ञानच द्यायचं नाही, त्यांना ज्ञान सांगायचं नाही, त्यांना ज्ञान द्यायचं नाही, त्यांना ज्ञान ऐकण्याचा त्यांचा अधिकार नाही, त्यांना मोक्षाचा अधिकार नाही. असं खूप मोठं भयानक या स्त्रियांच्या बाबतीत त्यांनी काय केलं होता, विरोध केला होता. योगायोगाने पुढे काय घटना घडते पहा, की एक काळ असा होता की ब्राह्मण लोक स्त्रियांना ज्ञानाचा धर्माचा अधिकाराला विरोध केलेला होता आणि क्षत्रिय वैश्य शूद्र ह्या स्त्रियांना सुद्धा बंदी होती, ब्राह्मण स्त्रियांना जी बंदी होती. पण अशा परिस्थितीत सरळामध्ये एक माहिमभट्ट नावाचे एक जे भक्त होते, ते वेदशास्त्र पंडितच होते. त्याने षडशास्त्र दर्शन ही त्यांनी परीक्षा दिली होती. कारण त्यावेळेला कसं 5 दर्शन शास्त्र हे फक्त महाराष्ट्रामध्ये होते आणि 6वं शास्त्र जे होतं त्याला वरंगळ देश म्हणजे तिकडं आंध्रात म्हणजे तेलंग देशात जाऊन ती परीक्षा द्यावी लागायची. तर त्यावेळेला सुद्धा इथं ही जी प्रभाकर शास्त्री परीक्षा आहे ही महाराष्ट्रात द्यायला सुद्धा त्यांनी बंदी घातली होती की ही परीक्षा फक्त कर्नाटकामध्येच तुम्हाला देता येईल, महाराष्ट्रात देता येणार नाही. आणि जर महाराष्ट्रात परीक्षा दिली तर त्याला पोट फुटल अशी ह्या लोकांनी काय केली होती, भीती घातली. आणि त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये जे प्रभाकर शास्त्री पंडित जी परीक्षा आहे ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी माहिमभट्टांना सुद्धा काय करावं लागलं, कर्नाटकात म्हणजे त्या ठिकाणी तेलंग देशात जाऊन ती परीक्षा द्यावी लागली. म्हणजे इतका हा विरोधाभास त्यावेळेला होता. सरळा या गावी एक अतिशय सधन आणि तितकेच प्रगल्भ बुद्धी असलेला विद्वान राहत होता. आता सरळा हे कुठं आलं, डोमेग्रामच्या नदीच्या पलीकडे, म्हणजे डोमेग्रामच्या पलीकडे हे गाव आहे सरळा. आणि तिथं एक असा विद्वान पंडित होता की तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेला एक व्यक्ती होती. आता ती कोण व्यक्ती काय आहे ते आता पुढे देव सांगतात. जणू लक्ष्मी त्याच्या घरी निवास करत होती आणि तो नुसता विद्वान नव्हता तर त्याच्याकडे धन संपत्ती भरपूर होती. कसं आहे जगामध्ये बघा बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे, ज्याच्याकडे धन आहे त्याच्याकडे विद्वत्ता नाही म्हणजे ज्ञान नाही, आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडे काय नाही, धन नाही. म्हणजे एक तरी धन तरी राहील, नाही ते एक तर शास्त्र किंवा ज्याला काय म्हणतो आपण ज्ञान तरी राहील. आणि दोन्ही एकत्र येणं हे दुर्मिळ आहे. तसं या ठिकाणी असा एका ब्राह्मण होता की त्याच्या घरी लक्ष्मी नांदत होती, म्हणजे धन भरपूर होतं, अवाढव्य धन होतं. आणि सरस्वती तर त्याच्या जीवेवर वासच करत होती. आणि सरस्वती म्हणजे ज्ञान, 4 वेद, शास्त्र, 18 पुराण जे काय असेल हे सगळं पंचवेद दर्शन जे दर्शन जे आहे शास्त्र हे सगळं त्यांच्या मुखपाठ होतं. म्हणतात की लक्ष्मी आणि सरस्वती यांच्यात सहसा पटत नाही, एक प्रकारचं त्यांच्यात वैर असते. संपन्नाच्या घरी सरस्वती फारशी फिरकत नाही आणि विद्वानाच्या घरी लक्ष्मी फारशी थांबत नाही. त्या काळात असा एक होता काळ की ज्याच्याकडे लक्ष्मी म्हणजे धन संपत्ती होती त्याच्याकडे विद्वत्ता नव्हती म्हणजे ज्ञान नव्हतं, आणि ज्यांच्याकडे विद्वत्ता ज्ञान शास्त्र पंडित जे होते त्यांच्याकडे धन नव्हतं, ते गरीबा याच्यात दिवस काढायचे. म्हणजे हे लक्ष्मी आणि सरस्वती म्हणजे संपत्ती आणि ज्ञान हे दोन्ही एकत्र मिळणं हे काय होतं त्या काळात दुर्मिळ होतं. एखाद्या हजारो लाखो लोकांमध्ये एखाद्या कोणाकडे तरी हे दोन्ही गोष्टी दिसत होत्या. पण ही एक अशी व्यक्ती होती की या व्यक्तीच्या ठिकाणी धन संपत्ती भरपूर होती आणि ज्ञानही भरपूर होतं, अशी एक ही व्यक्ती होती. आता ती व्यक्ती कोण आहे आपण सांगतील स्वामी. संपन्नाच्या माहिमभट्टाच्या घरी त्या दोघी गुणगोविंदाने नांदतात असं दिसत होतं. म्हणजे माहिमभट्ट एक अशी व्यक्ती होती की त्यांच्याकडनं त्यांच्या ठिकाणी धन संपत्ती भरपूर होती आणि ज्ञानाचा पुरवठाही भरपूर होता. त्याच्यामुळं त्यांची विद्वत्ता ह्या महाराष्ट्रामध्ये खूप गाजली होती आणि संपूर्ण त्यांनी महाराष्ट्र हादरवला होता. इतका मोठा संस्कृत पंडित होता
की ते कसे होते, काय होते, हे आपल्याला पुढच्या वेळेत ऐकायला मिळेल. काय सांगावे, वैमनस्य पायी माईभट्टाला कोण भरभरून अधिक देतो याविषयी त्यांच्या चढाओढी लागलेली असेल. त्यामुळे 60 भाज्या जेवणात जेवणाऱ्या माईभट्टाच्या श्रीमंत वैभवाने दिपून जावी. त्यांची एवढी मोठी श्रीमंती होती की त्यांना रोज 60 प्रकारच्या भाज्या लागायच्या. म्हणजे इतके पदार्थ करायचे की त्या पदार्थाला गणतीच नव्हती. कारण सुखवैभव भरपूर, जसं म्हणतात ना, सोन्या रुपयाची रांजणं भरलेली. आणि अशा ह्या सुखी श्रीमंताच्या घरात या माईभट्टाचा जन्म झाला. पण नुसता जन्म नाही झाला तर त्याच्यामध्ये ती विद्वत्ता बी त्यांनी भरपूर मिळवली. हे दोन्ही वैभव मिळणं हा योगायोग असतो. तसं या माईभट्टाच्या नशिबाने वैभव म्हणजे ज्ञानाचे वैभव आणि धनाचं वैभव, हे दोन्ही वैभव त्यांच्या नशिबात किंवा त्यांच्या प्रारब्धात, त्यांच्या ह्याच्यात ऋणात आलेलं होतं. त्यांच्या ठिकाणी असलेल्या शास्त्र संपन्नतेचे कुशाग्र बुद्धिमत्तेचे कौतुक करावे एवढं थोडंच होतं. ते असे होते की शास्त्र संपन्न तर होतेच, कुशाग्र होते आणि बुद्धिमान बी होते. म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच होतं. इतके हे विद्वान पंडित, यांचा निर्वाळा करणे कठीणच होते. हा उपभोगशील भोगी भोगविलासाच्या चौफेर योग असूनही त्यात फारसा रमत नव्हता. आता पहा, काही जीवांची अशी परिस्थिती असती की जास्त मोठं वैभव असलं, जास्त मोठी विद्वत्ता असली की तो अष्टभोगामध्ये रमला जातो. आता पाहतो ना आपण मोठे मोठे राजे लोक की त्यांच्याकडे स्त्रियाही भरपूर, पैसाही भरपूर, राज्य सत्ताही भरपूर, त्यांना कोणी विरोध करणारा नव्हतं. असे राजविलासी, असे अष्टभोगामध्ये पडलेले, ते चितपत पडलेले असतात. आणि असे ह्या अष्टभोगामध्ये रमलेले जे काय राजे लोक किंवा श्रीमंत लोक किंवा विद्वान पंडित लोक असत, पण त्यापैकी माईभट्ट तसे नव्हते. माईभट्ट एवढे भोगविलासी होते, एवढं धनसंपत्ती होती, एवढं ज्ञानाचं विद्वत्ता होती, सगळं होतं. पण तरी ते ह्या गोष्टीमध्ये थोडे काय होते, उदासच होते. म्हणजे त्याने ह्या गोष्टीचा काही रस नव्हता. परंतु विद्वत्ता ही त्यांची, त्यांच्या विद्वत्तेला कोणी हात धरू शकत नव्हतं, अशी व्यक्ती होती. त्यांची ज्ञानपिपासू बुद्धी चंगळवादातही ज्ञान आत्मसात करण्याच्या उद्योगाला लागली. आणि चंगळवाद म्हणजे वादविवाद करणं, चर्चा करणं, मोठ्या मोठ्या पंडितांना पराजित करणं, असा हा मोठा त्यांचा एक व्यवसाय, म्हणजे एक प्रकारचा त्यांना छंद होता की कोणाशी चर्चा करणार, कोणालाही चितपट करणार, कोणाला त्या चर्चेमध्ये हरवणार आणि स्वतःची प्रतिष्ठा ठाम मांडणार, अशी ही व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये त्यावेळी गाजलेली व्यक्ती हे कोण होते, माईभट्ट. झपाटल्यागत अल्पवयातच त्यांनी शास्त्र अभ्यास करून 5 दर्शने गणपती आपल्याकडून अल्पावधीत आत्मसात केली. आता ही जी व्यक्ती होती यांनी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण वगैरे सगळं संस्कृत अभ्यास तर केलाच. पण त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 5 दर्शने वेद पठण जी परीक्षा असते, ते 5 शास्त्र वेद पठण त्यांनी काय केलं होतं, या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं होतं. आणि तो पूर्ण अभ्यास झाला. म्हणजे महाराष्ट्रात जेवढे शिक्षण होतं तेवढे त्यांनी घेतलं. आता महाराष्ट्राच्या बाहेरचं जे शिक्षण आहे, 6वं षडदर्शन, ते घेण्यासाठी मात्र त्यांना परदेशात म्हणजे कर्नाटक, तेलंग देशात जावं लागलं. आणि हे सुद्धा त्यांनी अल्प वयात, म्हणजे वयाच्या सर्वसाधारण अंदाजे 27-28 वयातच त्यांनी हे सगळं काय केलं, आत्मसात केलं. म्हणजे संसारामध्ये पडण्याच्या अगोदर किंवा लग्न विवाह होण्याच्या अगोदर हे मोठे काय झाले, पंचदर्शन शास्त्रामध्ये प्रवीण झाले. आणि शिवाय अल्पावधीत सगळं आत्मसात केल्यामुळे त्या लोकांना खूप मोठं कौतुक वाटायचं.
कारण गंगातीरी जे काही ब्राह्मण समाज जो होता मोठा, ह्या ब्राह्मण समाजामध्ये यांचं नाव कीर्ती खूप मोठी पसरली होती. त्यांचे विद्यागुरु गणपती आपोळे हे त्यांचे मामाच असल्यामुळे त्यांनी चांगल्या भाच्याला अगदी मन लावून सखोल शास्त्र शिकवले. आता हे जे माहीभट्ट होते ह्यांचे सख्खे मामा हे कोण होते? गणपत आपोळे. हे आमच्या स्वामीचे भक्त होते. आमच्या स्वामींचा आदर सत्कार करणारी अशी व्यक्ती होती. त्यावेळी माहीभट्टाने काय माहिती नव्हतं आपल्या स्वामींबद्दल, पण हे गणपत आपोळे त्यांचे मामा मात्र काय करायचे? आमच्या स्वामीच्या दर्शनाला डोमेग्रामला नेहमी यायचे. त्यांनी आपल्या भाच्याला अगदी मन लावून सखोल शास्त्र शिकवले खरे, परंतु माहीभट्टांनी ते तितकेच मन लावून भराभर आत्मसात केलं. आणि माहीभट्ट अशी विद्वान होते, एकछंदी प्रज्ञा. एकदा ऐकलं की परत त्यांना पठण किंवा त्यांना घोकणपट्टी वगैरे काही करावं लागत होतं. याला म्हणतात ना एक शब्द, म्हणजे एका ह्याच्यातच त्यांचं एकछंदी प्रज्ञा होती की एकदा ऐकलं की त्यांना परत पाठांतर करायला परत विचारण्याची आवश्यकता पडायची नाही. असा हा विद्वान माणूस. आणि त्यांनी काय केलं? अल्पवयात त्यांनी काय केलं? सगळं आत्मसात केलं. सखोल शास्त्र शिकवले. त्यांना फार कौतुक वाटले. त्यामुळे त्याने आपली कन्यादानाच्या स्वरूपात माहीभट्टांच्या स्वाधीन केली. आता मामाच होते आणि मामाचीच मुलगी होती, तर त्याने हा विचार केला की हा आपला भाचा एवढा मोठा विद्वान पंडित आहे की आज त्याचा कोणी हात धरू शकत नाही महाराष्ट्रामध्ये. मग ही कन्या दुसरीकडे देण्यापेक्षा आपण काय करू? ह्या माहीभट्टालाच आपली कन्या देऊ. म्हणजे एक गुरुचं नातं होतं की त्यांनी पंचदर्शन शास्त्र सुद्धा ह्या गणपत आपोळेकडनंच केला होता अभ्यास. आणि शिवाय सख्खे मामा बी होते. म्हणजे गुरुचं नातं होतं, एक मामाचं नातं होतं, आणि आता पुढे कन्या देणार म्हणजे सासऱ्याचं नातं आलं. म्हणजे 3 नातं त्यांच्या ठिकाणी जोडले गेले. देमाईसा नावाची सुंदर कन्येशी विवाहबद्ध झाल्यानंतर माहीभट्ट काही काळ संसारात रमले. जरी समजा ह्या गणपत आपोळेंनी देमाईसा नावाची त्यांची मुलगी होती, ती कन्या काय केली? या माहीभट्टाला दिली. पण माहीभट्ट असे काही विद्वान पंडित होते, एवढं धनसंपत्ती होते, पण ते संसारामध्ये काही जास्त दिवस रमले नाही. परंतु त्यांच्या ज्ञानपिपासू वृत्तीने त्याला फार काळ स्वस्थ राहू दिले नाही. ज्ञानपिपासू एक अशी वस्तू आहे की ती माणसाला स्वस्थ बसू देत नाही. तो आपला ज्ञानार्चन किंवा आपल्या ज्ञानाचा प्रचार किंवा आपल्या ज्ञानाचा जे म्हणतात ना विल्हेवाट, म्हणजे सगळ्यांना ज्ञान देत राहायचं. म्हणजे ज्ञानाचा जो भांडार आहे हा आपल्याजवळच ठेवायचा नाही, तर त्याचं वाटप करायचं. हे ज्ञान सगळ्यांना देत राहायचं, ही एक त्यांची वृत्ती होती. त्याच्यामुळं त्यांचं एक ठिकाणी चित्त न राहता ते अनेक ठिकाणी काय करायचे? प्रवास करायचे. अनेक गावोगावी फिरायचे, अनेक नगरामध्ये जायचे, गंगातीरी फिरायचे, मोठे मोठे विद्वानशी चर्चा करायची, मोठे मोठे विद्वान त्याला भेटायला यायचे. असा सर्रास त्यांचा हा सगळं कार्य चालू होतं. त्यांचं संसारामध्ये जास्त काही मन रमलं नाही. फक्त ज्ञानार्चन करायचं, ज्ञानाचा प्रचार करायचं, ज्ञान देत राहायचं, हेच त्यांचं ध्येय, बाकी दुसरं काही नव्हतं. तरुण पत्नी आणि सर्व उपभोगाला हात जोडून समोर उभे असूनही या प्रगाढ पंडिताचा विद्याखंड काही शमला नाही. आता बघा, त्यांची पत्नी तरुण, वैभव खूप मोठं, धन संपत्ती भरपूर, ज्ञान मोठं, सगळे हात जोडून त्यांच्या पुढे उभे होते. पण त्यांनी काय केलं? त्याच्याकडे सगळं दुर्लक्ष केलं. संसाराकडे दुर्लक्ष केलं, धनसंपत्तीकडे दुर्लक्ष केलं. फक्त ज्ञानाचा गाडा हा ओढत राहायचा आणि तो चालवत राहायचा, हाच एक त्यांचा मोठा ध्येय होता. आणि त्या ध्येयानेच ते काय करायचे? प्रत्येक पंडिताशी ज्ञान चर्चा करत राहायचे. षडदर्शनापैकी 5 दर्शनाचे गणपत आपोळेकडून अध्यापन केले. आता हे षडशास्त्र जे दर्शन आहे, हे षडशास्त्र दर्शन हे लाखात एखाद्याला होते. सगळ्यांना हे षडदर्शन शास्त्र होत नाही. 5 दर्शन शास्त्र होतात, पण एक जे आहे षड म्हणजे 6वे दर्शन शास्त्र आहे, हे खूप मोठं अवघड आहे.
ते सहसा त्या परीक्षेत कोणी पास बी होत नाही, बहुतेक लोक त्याच्यामध्ये फेल होतात. आणि अशा परिस्थितीत त्यांनी ते षडदर्शन म्हणजे 6वं शास्त्र जे आहे ते शिकण्याची त्यांनी काय केली, एक आपल्या मनामध्ये कांक्षा केली की हे शास्त्र आपण काय करायचं, याचा अभ्यास करायची, ह्याची परीक्षा द्यायची आणि या परीक्षेत पास व्हायचं. हाच एक त्यांच्या मनामध्ये काय होता, ध्येय होतं, त्यांचा उद्देश होता. त्यांच्यामुळे त्यांचं चित्त काही संसारामध्ये लागत नव्हतं. 6वे प्रभाकर शास्त्री शिकण्याची त्यांना ओढ लागली. आता हे 6वं प्रभाकर शास्त्रीची परीक्षा आहे त्यांची त्यांना काय झाली, ओढ लागली. कारण या परीक्षेला एक तर सहसा कोणी पास होत नाही आणि जो पास झाला त्याला महाराष्ट्रात खूप मोठा मानपान असायचा. म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना महत्त्व प्राप्त व्हायचं आणि ते शास्त्र शिकण्यासाठी त्यांची खूप मोठी धडपड चालली होती. पुढे काय करतात पाहते. परंतु त्या काळी महाराष्ट्रात राहून प्रभाकर शास्त्री शिकवले तर अंगावर कुष्ठरोग निघते आणि तो त्याचा निर्वंश होतो असा गैरसमज प्रचलित केला होता. आता ब्राह्मण लोकांनी काय केलं पहा, हे एक मोठं राजकारणच आहे. कारण शास्त्र हे तुम्ही कुठेही शिकू शकता, महाराष्ट्रात शिकू शकता, कर्नाटकमध्ये शिकता आणि ही कर्मभूमी आहे. भारतात तुम्ही कुठेही शास्त्र, कोणतेही शास्त्र शिकू शकता, त्यात काही विरोध नाही. ती भोगभूमी असेल ती गोष्ट वेगळी. पण या कर्मभूमीत सुद्धा या ब्राह्मण लोकांनी काय केलं की महाराष्ट्रात आपलं मोठं नाव राहू नये तर त्यांनी काय केलं, कर्नाटकात त्याचा जास्त प्रचार केला. म्हणजे हे शास्त्र जर कोणाला घ्यायचं असेल, शिकायचं असेल किंवा पास व्हायचं असेल त्यांनी कर्नाटकमध्ये, तेलंगण देशातच आलं पाहिजे. महाराष्ट्रात हे काही शास्त्र शिकवता येत नाही आणि महाराष्ट्रात जर शिकवलं तर त्याला कुष्ठरोग फुटतो किंवा जो शिकवणार आहे त्याचं वंश काय होतं, निर्वंश होतो. असे त्यांनी काय केलं, अपप्रचार केला. म्हणजे एक लोकांना त्यांनी काय केला, धसका बसला. त्याच्यामुळे षडशास्त्र शिकायला महाराष्ट्रात परवानगी नव्हती किंवा महाराष्ट्रात ते 6वं शास्त्र, दर्शनशास्त्र जे 6वं आहे हे शिकण्याचा महाराष्ट्रात कुठेही कोणाला अधिकार ठेवला नव्हता. हा अधिकार फक्त तेलंगण देशात ठेवला. त्यामुळे महाराष्ट्रात त्या शास्त्राचे शिक्षण घेण्याची कोठीच सोय नव्हती. आणि असे निर्बंध घातल्यामुळे काय झालं की आपल्या महाराष्ट्रामध्ये 6वं दर्शनशास्त्र जे होतं प्रभाकर शास्त्री, हे महाराष्ट्रात काय केलं त्यांनी, त्याला बंधन घातल्यामुळे शिक्षणाची इथे सोयच नव्हती. जसं आपण पाहतो ना आता सध्या खेडोपाडी मुलं मुली शहरामध्ये शिकायला येतात कारण खेडोपाडी सोय नसते. तशी परिस्थिती त्यांनी केली ब्राह्मण लोकांनी की 6वं शास्त्र शिकण्यासाठी तुम्हाला तेलंगण देशातच जावं लागेल. त्यासाठी या ज्ञानपिपासा महापंडितांनी अखेर थेट तेलंगणात विद्यानगरीकडे धाव घेतली. बघा, एखाद्याला जर ओढ असली, कुणाला परमेश्वराची ओढ असते, कुणाला ज्ञानाची ओढ असते, कुणाला धनसंपत्तीची ओढ असते, प्रत्येकाची ओढ वेगवेगळी असते. पण हा एवढा विद्वान पंडित धनसंपत्ती असताना सुद्धा त्यांनी महाराष्ट्रात न थांबता त्यांनी काय केलं, तेलंगण देशात धाव घेतली. आणि ज्या तेलंगण देशामध्ये हे 6वं शास्त्र जे आहे दर्शनशास्त्र, हे प्रभाकर शास्त्री याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी काय केलं, विद्यानगरी म्हणजे तेलंगण देशामध्ये त्यांनी काय केली, धाव घेतली. म्हणजे सध्याच्या आंध्र प्रदेशातील वरंगळ नगरीला जाऊन तेथील धर्मपंडितांनी प्रभाकर शास्त्री शिकण्याविषयी मनोगत प्रगट केले. आमचे स्वामी तेलंगण देशात गेले होते ना वरंगळला, वरंगळची लीळ आहे. परंतु या स्वामी ते एकांकातली गोष्ट आहे स्वामींची. परंतु आता हे पूर्वार्धात उत्तरार्धातली गोष्ट आहे की ज्या वेळेला माहीमट्टाला वरंगळ देशामध्ये विद्यानगरीमध्ये प्रभाकर शास्त्री पास होण्यासाठी किंवा षडदर्शन शास्त्र शिकण्यासाठी त्यांनी काय केलं, मनापासून सगळी तयारी केली. आणि ते म्हणले हे षडशास्त्र 6वं दर्शनशास्त्र आहे, ह्याचा मी पूर्ण अभ्यास केल्याशिवाय थांबणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं, संसाराकडे दुर्लक्ष केलं आणि पहिलं ते षडशास्त्र ज्ञान घेण्यासाठी ते तेलंगण देशात गेले.
विद्यानगरी हे तेलंग देशाचे प्रमुख धर्मपीठ, तेथील धर्मपंडित खूपच शास्त्र संपन्न होते. आता तिथं काय विचारावं, तिथं एकापेक्षा एक पंडित, एकापेक्षा एक मोठी शास्त्री, प्रभाकर शास्त्री पास झालेले, परीक्षा घेणारे, असे एकापेक्षा एक मोठे ब्राह्मण. आणि अशा ह्यांच्यामध्ये ह्यांनी काय केलं, माहिमभट्टांनी धाडस केलं. कारण त्यावेळेला महाराष्ट्रातल्या ब्राह्मण लोकांना सुद्धा तिकडचे तेलंग देशातले ब्राह्मण लोक थोडंसं तुच्छच मानायचे. कारण त्यांना असं वाटायचं हे काय महाराष्ट्रातले ब्राह्मण, यांना काही ज्ञान असणार, यांना किती अक्कल असणार, आपल्यापेक्षा यांची अक्कल काही जास्त चालत नाही, असं थोडासा दुस्वास त्यांच्या मनामध्ये असायचा. त्यामुळे यांनी माहिमभट्टाकडे थोडंसं काय केलं, दुर्लक्ष केलं. हा शिकायला आला खरा, पण हा प्रभाकर शास्त्री पास होईल कशावरून, हा परत मोकळ्या हात हलवत जाईल परत पाठीमागं. अशा घमेंड वृत्तीने ते ब्राह्मण लोक काय करायचे, माहिमभट्टाकडे बघून थोडेसे हसायचे, थोडं काय करायचं ते चेष्टा मस्करी करायची, म्हणजे थोडंसं त्यांना तुच्छ वाटायचं. परंतु ह्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. माहिमभट्टाला जे शास्त्र आपल्याला जे स्वीकारायचं आहे, जे शास्त्र आपल्या पदरात पाडून घ्यायचं आहे, हाच एक त्यांच्या मनामध्ये ध्येय होतं. त्याच्यामुळे त्यांनी इतर गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. आणि महाराष्ट्रातील पंडितांना दुय्यम स्थान द्यायचे. बघा, दुय्यम स्थान म्हणजे कमी लेखायचे, की आम्ही तेलंग देशातले, आम्ही कर्नाटकातले, आम्ही आंध्रातले जे ब्राह्मण आहेत, वेदशास्त्र पंडित जे आहेत, षडशास्त्र जे आहेत, हेच आम्ही मोठे आहेत. महाराष्ट्रातले सगळे लोक कसे आहेत, कमी दर्जाचे आहेत. म्हणजे ब्राह्मणात सुद्धा बघा द्वेष चालत होता. इतकेच करूनही माहिमभट्टांच्या ज्ञानधारणे संबंधित सर्व कसोट्या पारखून घेतल्या. मग आता माहिमभट्ट गेले खरे, परंतु त्यांची जे काय उठणं बसणं बोलणं चालणं ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या त्यांनी पारखून घेतल्या, की हा आपल्या कसोटीला किती उतरतो. म्हणून ते तिथले शास्त्र पंडित लोक काय करते, माहिमभट्टाकडे रोखून बघायचे. त्यात कसोटी घेतल्या, परंतु त्यात ते यशस्वी झाले. आता कसे यशस्वी झाले ते सांगतात. आता एकच कसोटी शिल्लक होती, की देवळात अशा ठिकाणी एक घंटा बांधून ठेवली होती की जाणाऱ्याच्या ती डोक्याला लागायची. एक शेवटची परीक्षा होती. या आता सगळ्या कसोट्या झाल्या, पण एक शेवटची कसोटी अशी होती की एक मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये जाताना घंटी वाजली नाही पाहिजे. म्हणजे त्या आपलं डोकं म्हणा किंवा आपलं अंग म्हणा, शरीर म्हणा, हात म्हणा, त्या घंटीला लागलं नाही पाहिजे. जर का ती घंटी वाजली तर त्याला परीक्षेला बसायचा अधिकार नव्हता. अशी विचित्र अट होती. पण त्या विचित्र अटीला सुद्धा माहिमभट्ट घाबरले नाही. त्यांनी धाडस केलं, म्हणजे काय हरकत नाही, चालेल म्हणे. मग त्यांनी सुद्धा त्या देवळामध्ये काय केलं, प्रवेश केला. काय देवळात त्या अंधार असेल किंवा काहीतरी असेल, अशी काहीतरी कसोटी होती. पण त्या कसोटीत ते कसे यशस्वी झाले पहा. माहिमभट्टाचे डोळे झाकून त्यांना देवळात विडा वाहण्यासाठी देवळात पाठवले. पहा, विड्याला किती महत्व असतं. आपण जो देवाला विडा वाहतो ह्याच्यामध्ये एकच हेतू असतो की आपलं सर्व कार्य सिद्धीला जावं, आपला धर्म सिद्धीला जावा, आपल्या कार्यात काही विघ्न येऊ नये. हा एक आपल्या परमेश्वराशी एक प्रकारची आपली गाठ असते, किंवा परमेश्वराला एक आपली विनवणी प्रार्थना असते. आणि अशा प्रकारच्या त्या देवतेला विडा ठेवण्यासाठी माहिमभट्टाचे काय केले, डोळे बांधले, डोळ्याला पट्टी बांधली आणि त्यांना तिथं त्या देवळामध्ये विडा ठेवायसाठी प्रवेश करायला सांगितला. विनम्रता आणि भाव असेल तर कोणी देवळात वाकून प्रवेश करतो. पूर्वी बघा देवळाला लहान दरवाजे असायचे. याला कारण काय, की राजा जरी आला तरी त्यांनी देवळात प्रवेश करताना छाती खालून नाही चाललं पाहिजे, तर त्यांनी नम्रतेने काय केलं पाहिजे, खाली वाकलं पाहिजे. ही नम्रता ह्या देवळामध्ये दिसावी म्हणून पूर्वीचे मंदिर हे सगळे लहान दरवाजे असायचे. तुम्ही बघा अजून सुद्धा आपले काय काय स्थानाच्या ठिकाणी लहान दरवाजे म्हणजे दगडी देवळं आहेत,
हे दगडी दरवाजे आहेत, पण त्याच्यात खाली वाकून जावं लागतं. उदाहरण आपण पोगरवाडीच्या स्थानाला जातो, तिथं सुद्धा बघा खाली वाकून जावं लागतं. अशी आपली बरीच स्थान आहेत, बरीच मंदिरे आहेत की त्या ठिकाणी वाकून जावं लागतं. अशी पूर्वीची बहुतेक मंदिरं हे लहान दरवाजे असायचे. तसं या तेलंग देशामध्ये ज्या देवळात प्रवेश करायचे त्या देवळाचं कसं होतं, दरवाजा लहान होता म्हणून त्या ठिकाणी विडा घेऊन जाताना माहीमभट्ट खाली वाकून गेले. विनम्रता आणि भाव हे सिद्ध होते तरच कोणीही देवळात वाकून प्रवेश करतो आणि बाहेर येतानाही देवळाला पाठ न करता तसाच वाकून बाहेर पडतो. दुसरा नियम असा आहे की देवळात जाताना वाकून तर जायचंच, पण देवळातून बाहेर पडताना मात्र देवाला पाठ दाखवता कामा नये. मग देवाकडे तोंड करून हळूहळू पाठीमागं सरकून हळू त्या लहान दरवाजातून बाहेर पडायचं. हे नम्रतेचं लक्षण आहे. मग तो राजा असो, रंक असो, कोणी असो, श्रीमंत असो, गरीब असो, हा नियम सगळ्याला लागू असतो. तर अशा प्रकारे त्या वाकून बाहेर पडलं आणि अभ्यासकाच्या ठिकाणी विनम्रता आणि भाव आहे की नाही हे पडताळून पाहण्यासाठी तेथील पंडित लोक अशा प्रकारची परीक्षा घेत. मग याच्या ठिकाणी भाव किंवा श्रद्धा आहे की नाही हे पाहण्यासाठी ते पंडित लोक तिथं थांबायचे. जर का चुकून त्या देवाकडे पाठ झाली तर तो तिथं फेल झाला. परंतु त्यात सुद्धा माहीमभट्टांनी कुशलता केली. प्रवेश करताना बी आत गेले, घंटा न वाजता ते बाहेर बी आले आणि बाहेर येताना त्या देवाकडे पाठ न करता असं उलट्या पाठीमागच्या बाजूने त्या देवळातून बारक्या दरवाजातून बाहेर आले. माहीमभट्ट चतुर्यानी याही परीक्षेत 3दा सफल झाले. बघा, एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा त्यांना प्रवेश करायला लावला आणि 3ही वेळा ते काय झाले, सफल झाले. मग मात्र तेथील पंडितांनी मोकळेपणाने प्रभाकर शास्त्री शिकवले. आता ह्या सगळ्या गोष्टीत ते उत्तीर्ण झाल्यामुळे ब्राह्मण लोकांचं काय झालं, एक प्रकारचा विरोध करण्याचा जो काही पर्याय होता तो विरोध करण्याचा पर्याय काय झाला, थंड पडला. मग त्यांनी कोणत्याच गोष्टीला प्रभाकर शास्त्रीला परीक्षेला बसण्यासाठी माहीमभट्टाला कोणीच विरोध केला नाही. उलट सगळे तयार झाले. माहीमभट्टाचे मन तेवढ्याने भरले नाही. इतरही बरीच शास्त्र अभ्यासली व विजय होऊन घरी परतले. बघा, माहीमभट्टांनी 5 शास्त्र, माहीमभट्टांनी 5 शास्त्र दर्शन हे महाराष्ट्रात परीक्षेत पास झालेच. आणि तेलंग देशामध्ये, आंध्र प्रदेशामध्ये, विद्यानगरीमध्ये 6वं दर्शन परीक्षेत पास झाले. पण त्यांची तेवढ्याने बी समाधानी नाही झाली. मग त्यांनी काय केलं, तिकडचे जे काही लहान मोठ्या परीक्षा होत्या, अजून इतर काही परीक्षा, त्याही परीक्षा दिल्या. म्हणजे एकही परीक्षा त्यांनी काय केली, सोडली नाही. जेवढ्या महाराष्ट्रातल्या परीक्षा आहेत तेवढ्या सगळ्या परीक्षा दिल्या. आणि तेलंग देशामध्ये बी जेवढ्या काही परीक्षा होत्या तेवढ्याही सगळ्या परीक्षा दिल्या. त्याच्यामुळं ह्या माहीमभट्टाचा हात धरायची कोणाची ताकद झाली नाही. कारण अशा सगळ्या परीक्षा दिल्यानंतर त्यांचा या महाराष्ट्रामध्ये तेलंग देशातून आल्यानंतर खूप मोठा गाजावाजा झाला. खऱ्या अर्थाने ते सर्व शास्त्र संपन्न झाले होतेच. माहीमभट्ट नागदेवापेक्षा 4-2 वर्षाने धाकटे होते. त्यावेळी माहीमभट्टाची वय फार तर 28 ते 30 वर्षाचे होते. बघा, मी तुम्हाला म्हणले का, 26-27 वर्षी ते पंचदर्शन परीक्षा पास झाले महाराष्ट्रात. म्हणजे आमच्या नागदेवाचार्यापेक्षा ते 2-3 वर्षांनी लहान होते. कारण नागदेवाचार्य ज्या वेळेला आले त्यावेळी काहीतरी मला 32-34 वर्षाचे होते. आणि हे ज्या वेळेला आपल्या देवाजवळ आले त्यावेळी हे काहीतरी 28 ते 30च्या आत बाहेर होते. म्हणजे 2-4 वर्षाचा फरक होता. पण एवढ्या वयामध्ये त्यांनी षडदर्शन शास्त्र पंडित झाले आणि इतर तेलंग देशातली शास्त्र शिकून आले. त्याच्यामुळे त्यांच्या नावाची कीर्ती ह्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठी पसरली. रसरस्त्या तारुण्यातील सळसळते रक्त आणि कुशाग्र बुद्धिमान आणि शिवाय सर्व शास्त्र संपन्न त्यांना स्वस्थ बसू देईना. बघा, आता इथून सुरुवात झाली.
एक तर तरुण माणूस प्रपंचाकडे दुर्लक्ष केलं, नवीन लग्न झालेला माणूस त्या आपल्या पत्नीकडे बी दुर्लक्ष केलं, त्या धनसंपत्तीकडे दुर्लक्ष केलं, आपल्या गावाकडे दुर्लक्ष केलं आणि सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून फक्त ज्ञान संपन्न करायचं, ज्ञान वाटत राहायचं, एवढंच त्यांच्या डोक्यात ध्येय होतं. आणि त्या ध्येयामुळे ते सगळ्या गावोगावी फिरायला लागले आणि लोकही त्यांना गावोगावी सगळे आमंत्रण द्यायचे, बोलवायचे, मोठ्या मोठ्या कार्यक्रमाला त्यांना बोलवायचे. ते दिग्ध विजयाला निघाल्यासारखे भेटल त्या विद्वानाला आडवी आणि हरवी. मग आता एकापेक्षा एक ब्राह्मण लोक विद्वान असतातच. मग जो कोणी ब्राह्मण असा गर्विष्ठ असल किंवा अहंकारी असल की त्याला चर्चेमध्ये काय करायचे, हरवायचे. आणि तो हारला की तो ब्राह्मण ह्या माहीमपंथाचे पाय धरायचे. म्हणजे अशी या माहीमपंथाची एवढी मोठी ख्याती पसरली महाराष्ट्रात की जे ते सगळे गंगा तीराचे सगळे ब्राह्मण लोक काय झाले, हादरले. या पैठणमध्ये जे मोठे वेदोक्त ब्राह्मण पंडित, जे एवढे मोठे न्यायालय होते, हे सगळे न्यायालय, हे सगळे शास्त्री पंडित सगळे या माहीमपंथाच्या पाठीमागे धावायला लागले. पराजित करत फिरू लागले आणि जसे जसे विद्वानांचा पराजित करत गेले तसे तसे अहंकाराचे वारे त्यांच्या डोक्यात शिरत गेले. आता माहीमपंथाची एक अशी परिस्थिती झाली की ह्यांचा हात धरणारा कोणी नसल्यामुळं यांची कीर्ती पसरली, यांचं ज्ञान पसरलं, यांची विद्वत्ता पसरली, यांचं धनसंपत्ती खूप मोठी आहे हे सगळ्या लोकांना माहीत झालं. त्याच्यामुळं ह्यांची जी काय त्यांच्या ठिकाणचा जो काय अहंकार होता, अभिमान होता, जो काही गर्व होता, तो काही गर्व ओसरला नाही, तो उलट वाढतच गेला. पोक्तपणाची अभावामुळे त्यांच्या ठिकाणी वयाला शोभेल असा ताठ निर्माण होत गेला. मग जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं त्यांची कीर्ती वाढत गेली आणि जशी जशी कीर्ती वाढत गेली तसं तसं लोक त्यांच्या प्रत्येकाच्या मुखात माहीमपंथाचं नाव यायचं की अशी अशी एक व्यक्ती आहे सराळाला की त्यांच्यासारखा विद्वान आमच्या महाराष्ट्रात कोणीच नाही, असं प्रत्येकाच्या तोंडातून यायचं. गंगा तीराच्या सर्वच विद्वानांना पराजित करून घरी परतल्यानंतर त्यांच्या अहंकाराने उच्चांक गाठला. एवढंच नाही, अख्ख्या महाराष्ट्रात फिरले आणि अख्ख्या महाराष्ट्रात फिरून नंतर ते आपल्या गावाला आले, सराळाला आले. मग आपल्या सासऱ्याला, आपल्या पत्नीला भेटायला आले, पण तरी ते काही स्वस्त बसले नाही. अक्षरशः दिवसा ढवळा पेटी मसाल ते मिरवीत. बघा, आता हे विद्वत्ता लोकांचे काही ना काहीतरी एक लक्षण असतात, त्यात हे एक लक्षण आहे. काय लक्षण आहे की ढवळ्या म्हणजे भर दिवसा हातात पेटली मशाल घेऊन जायची. अक्षरशः दिवसा ढवळ्यात पेटली मशाल मिरवीत आणि पायात गवताची वांकी घालत. वाकी म्हणजे पादुका किंवा तोड एक प्रकारचं, म्हणजे पायामध्ये त्या गवतांची काय करायचे, ते एक प्रकारचे पादुका म्हणा किंवा पायामध्ये जी काही वापरायची वस्तू असेल ते पायामध्ये काढायची. कशाची? गवताची. हा अहंमन्य पंडित फिरू लागले आणि आकाशात स्वयंप्रकाशित सूर्य आहे तसा मी स्वयंप्रकाशित, मी ज्ञानसूर्य आहे. त्यांचा एकच उद्देश की असे का वागायचे, तर त्यांचा उद्देश एक होता की हा जसा सूर्य हा जगाला स्वयंप्रकाश दाखवतो तसं माझ्या ठिकाणी तो जसा स्वयंप्रकाश सूर्य आहे तसं मी स्वयंप्रकाश ज्ञानाचा सूर्य आहे, असं एक तो त्यांना लोकांना दाखवायचा. धोतक म्हणून पेटी मशाल आणि सगळे पंडित तृणावत आहे. आता पायात जे पादुका घालायचे तृणावत म्हणजे गवत, हे का घालायचे, तर ही सगळी जी दुनिया आहे, हे सगळे जे पंडित आहे, हे सगळे माझ्या पायाखालचे, असा त्याचा सांगण्याचा उद्देश. म्हणजे पायात जे पादुका घातल्या गवताच्या, कारण जसं गवत प्रत्येक जण पायाखाली तुडवतोच ना, आपण गवतावरनं चालतो, पण गवत का आपल्या अंगावरून चालू शकत नाही. तसे ह्याने असं दाखवलं की हे सगळे पंडित गवताप्रमाणे म्हणजे माझ्या पायापेक्षा, माझ्या चरणापेक्षा कमी दर्जाचे आहेत
आणि जे हातात माझं जे हे मशाल आहे हे माझं ज्ञान सूर्य आहे आणि तो मला सूर्याची प्रकाशाची मला सुद्धा आवश्यकता नाही, एवढं माझ्याकडे बलाढ्य ज्ञान आहे आणि या ज्ञानाच्या प्रकाशात मी कुठेही जाऊ शकतो जगाच्या पाठीवर, मला कोणी अडवू शकत नाही. असा एक त्यांचा तो उद्देश होता अहंकाराचा. ते माझ्या पायाशी आहेत, त्यांची साक्ष म्हणून पायात तृणाची वांकी असे ते गर्वाने म्हणायचे. अखेर अहंकार तो एक वेळ राजस तामस अहंकाराला सात्विकतेने आळा घालता येतो. आता हे अहंकार जो आहे प्रत्येक जीवाच्या ठिकाणी अहंकार, पण हे राजस तामस जे काय गुणधर्म आहे याला आळा घालायला काय करावं लागतं, याला सात्विक गुणधर्म लागतं. सात्विक गुण काय आहे, सात्विक गुण कशाला म्हणायचं येईल का सांगता कोणाला? सात्विक गुण काय आहे? रात्रभर रामायण वाचलं, रामा सीतेची कोण तर सीतारामाची कोण तर बहीण, आता समोरच्याने धावत जरी आपल्याकडे आलं तरी आपण शांत राहायचं, ते तर झालंच. पण शांत राहण्यासाठी काय करावं लागतं? सात्विकपणा कधी येते आपल्या ठिकाणी? सोपं आहे, ज्ञानाशिवाय सात्विकपणा येत नाही. ज्याला ज्ञान असेल तोच सात्विक होतो, ज्याला ज्ञान नसेल तो कधी सात्विक होऊ शकत नाही. त्याच्या ठिकाणी तमतम, राजस, उपभोग, अष्टभोग ह्या सगळ्या गोष्टी उभ्या असतात. पण सात्विक अहंकाराला कोणी आळा घालावा? विद्या विनयन संपन्ते शोभते, इथं सांगितले विद्या विनय शोभते. म्हणजे सात्विक जी क्रिया आहे त्याला आळा कोण घालते? विद्या. विद्या विनय संपन्ने, विद्या म्हणजे विद्या ज्ञान आणि विनय म्हणजे नम्रता. म्हणजे ज्ञान आणि नम्रता हीच सात्विकता आपल्या ठिकाणी निर्माण होते आणि त्याच्यामुळं आपण राजस तामस क्रियेला काय करू शकतो? आळा घालू शकतो, कंट्रोल करू शकतो. विद्वान हा विचारी, अंतर्मुख, विवेकी, निरुपद्रवी असतो. आता विद्वान हा कसा असतो? अंतर्मुख असतो, विवेकी असतो, ज्ञान चर्चा करतो आणि निरुपद्रवी म्हणजे कुणाला त्रास देणारा नसतो. या विद्वत्तेच्या परिभाषाच्या परिसीम यांनी पूर्णता ओलांडल्या होत्या, पण तसे पाहिले तर त्याचा तो भ्रम होता. देव काय म्हणतात की ज्ञान एक अशी वस्तू आहे, नम्रता एक अशी वस्तू आहे की त्याच्यामुळे ती सात्विकता बघ. पण माहिमभट्टाचं तसं नव्हतं. त्याला एवढं जरी ज्ञान झालं, एवढं जरी विद्वत्ता आली, एवढं जरी हे झालं तरी त्यांच्या ठिकाणची नम्रता आणि अहंकार काही कमी झाला नव्हता. त्यांच्यापेक्षा विद्वान मंडळी कदाचित गंगातील असेलच, पण कदाचित माहिमभट्टासारखी कुशाग्र बुद्धिमत्ता आणि वाचाशक्ती त्यांच्याजवळ नसेल. आता हे माहिमभट्ट असे होते, त्यांच्यासारखे होते विद्वान ना असं नाही, पण माहिमभट्ट नुसते विद्वान नव्हते, तर त्यांच्या ठिकाणची असणारी कुशलता ही खूप मोठी होती की कोणत्या वेळेला काय करायचं, कोणत्या वेळेला काय करायचं नाही हे त्यांना समजत होतं. त्यांना कोणी सांगायची आवश्यकता नव्हती. हे म्हणजे हे कसं आहे, लेपिक गुण असतो. एखाद्या माणसाला काय गोष्टी न सांगता तो त्याच्यामध्ये प्रवीण असतो. एखाद्या माणसाला किती सांगा पण तो काहीतरी गडबड घोटाळा करतोच. पण हे तसे नव्हते, कुशाग्र होते. कुशाग्र म्हणजे ह्यांना सांगायची गरजच नव्हती, हे न सांगता सगळं कार्य बरोबर सिद्धीला नेते. त्याच्यामुळे कुशाग्रतामुळे त्यांचं अजून नाव म्हणजे त्यांची कीर्ती झाली होती. आमच्या ताज्या दमाच्या माहिमभट्टांना कोणी सांगावे ते कुशाग्र बुद्धीचे. मग माहिमभट्टाला कोणी सांगावं की बा हे तुझा अहंकार चांगला नाही, हे तू एवढा अहंकाराने चालतो, दिवसा हातात मशाल, पायात तृणाचे पादुका, एवढा तुझा अहंकार आहे, काय कामाचं आहे, असं कोणाला बोलायची ताकद नव्हती त्यांच्या पुढं. आणि अफाट प्रतिभा संपन्न आणि संपत्ती अफाट, रोज 60 भाज्या खाणारा माणूस, त्याला संपत्तीला काय तोटा होता? ज्याची रांजणं भरली आहेत सोन्या रुपयांनी, त्याला काय संपत्तीची गरज आहे? आणि त्याला कोणाकडे हात पसरायची गरज आहे? आणि तो कशाला कोणाकडे हात जोडल? त्याला सगळे हात जोडायचे, पण हा काय कोणाला हात जोडायला रिकामा नव्हता. म्हणजे एवढा अहंकार त्यांच्या ठिकाणी.
यात दुय्यम नव्हते, म्हणून त्यांचा अहंकार झाडून काढील असा विद्वान मिळणे अशक्य होते. असं कोण म्हणतं? घरी आल्यावर कोण म्हणणार असं त्यांना? सासरा. सासराला वाटलं ना, मी त्याची पहिली गुरु, की हा एवढा माझ्याकडनं ज्ञान घेऊन माझ्याशी बी अहंकाराने वागतो हा, आणि सगळ्या दुनियाशी बी अहंकाराने वागतो हा, म्हणजे ह्याच्या ठिकाणी हात जोडण्याची सुद्धा हे राहिलं नाही. म्हणजे संपत्तीने बी अहंकार आणि ज्ञानाचा बी अहंकार. हे कोणाला खटकलं? गणपत आपयोला खटकलं. कारण त्या गणपत आपयोपासूनच हा विद्वान झाला ना, आणि त्या गणपत आपयोला सुद्धा तो कमी लेखू लागला. सासरा बी होता, मामा बी होता, गुरु बी होता, 3 नाती होती, पण तरी त्याच्या आपल्या सासऱ्याच्या समोर बी त्याचा मोठा अहंकार वाढलेलाच होता. आता त्याच्या ठिकाणचा अहंकार सर्वांनाच खटकू लागला. मग पुढं पुढं तर काय झालं, ते अहंकार तर खटकत गेले ना त्यांच्या लोकांमध्ये. विशेषतः गुरु, मामा आणि ससुरा हे तिघे नात्याने जोडली गेलेल्या गणपत आपणा तर महिमभट्टाचे असं वागणं अशोभनीय, म्हणजे शोभनच नाही. गणपत आपलं काय म्हणला, तू माझ्यामुळं 5 शास्त्र दर्शन शिकला, माझ्याकडे 4 वेद शास्त्र 18 पुराण शिकला, मी माझी तुला कन्या दिली, मी तुझा मामा आहे, मी तुझा सासरा आहे, आणि माझ्याही समोर तुझा अहंकारपणा चालूच झाला. पण याचा फायदा काय होतो पुढे पहा. हे त्याच्या मामाला किंवा सासराला त्याला पटलं नाही हे महिमभट्टाचं वागणं. ते स्वतः वेदशास्त्र संपन्न होते. महिमभट्ट त्यांच्या बाबतीत गंगात्री गणपती आपयोच काय, पण थोडेफार जाणतीव होते असे मत व्यक्त करीत. त्यामुळे तेही काही करू शकत नव्हते, परंतु ते वारंवार आमच्या दर्शनाला येत असल्यामुळे आमचे वाक्चातुर्य, प्रतिपादन शैली, अगम्य तत्वप्रणाली यांची त्यांना चांगली जाणीव होती. कुणाला? गणपत आपयोला. गणपत आपयो हे आमच्या स्वामीच्या दर्शनाला नेहमी यायचे डोमेग्रामला, आणि आमच्या स्वामीचा स्वभाव, आमच्या स्वामीचं ज्ञान सांगण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आचार विचार हे सगळं गणपत आपल्याला खूप आवडलं होतं. म्हणजे वेधले होते आमच्या स्वामींजवळ. कोण वेधले होते? ह्या महिमभट्टाचे सासरे. महिमभट्टाला अजून काहीच माहिती नाही आपल्या स्वामींबद्दल, पण या गणपत आपयोनीच काय केलं, या महिमभट्टाची आपल्या स्वामीजवळ भेट करून दिली. पण त्या अगोदर गणपत आपयोला काय वाटायचं की स्वामींसारखे विद्वान पंडित असे या जगात कोणीच नाही, आणि ह्याला काय एवढी मोठी विद्वत्तीचे गर्व झाला या महिमभट्टाला. हे गणपत आपल्याला मनापासून खटकत गेलं. परंतु आम्ही कधी स्वतःला विद्वान म्हणून घेत नव्हतो, शास्त्रवेत्ता म्हणून पांडित्य मिळत नव्हतो, त्यामुळे महिमभट्टाचे आमच्याकडे कधी लक्षच गेले नव्हते. आणि आमच्या स्वामीच्या हा भेटीला तर आलाच नाही, दर्शनाला आलाच नाही, त्याला स्वामींचं नाव बी माहिती नव्हतं, काही बी नव्हतं. परंतु गणपत आपल्याला काय वाटायचं की आमचे स्वामी एवढे विद्वान आहेत, पंडित आहेत, एवढं आचारवंत आहेत, देखणे पुरुष आहेत, सगळ्या गोष्टीत कशातच कमी नाही, पण आमच्या स्वामीच्या ठिकाणी कधी अहंकार दिसला नाही. आणि हा माझा भाचा जावई याच्या ठिकाणी केवढा मोठा अहंकार आला. त्यामुळे ते स्वतःहून आमच्या वाटेत जाणे शक्यच नव्हते. परंतु गणपत आपयो मात्र आमच्या रूपाने आशेचा किरण दिसत होता. म्हणून एके दिवशी महिमभट्टाच्या ज्ञानाची वार मापे स्तुती करून ते चलाखीने म्हणाले, भट्टो, तुमच्याशी चर्चा करण्यासाठी कोणी विद्वान उरला नाही हे खरंय, पण तसं कोणी धाजवत बी नाही, पण त्यामुळे तुमचे अभ्यासलेले ज्ञान नाहक वाया जात आहे. काय टोमणा मारला यांनी की तुम्ही खूप मोठे विद्वान आहेत. जावायला म्हणतात महिमभट्टाला, तुम्ही खूप मोठे विद्वान आहेत, पंडित आहेत, तुमचा कोणी हात धरू शकत नाही, आणि तुम्ही कोणाच्या पाया पडत नाही, तुमच्या ठिकाणी अहंकार आहे, तुमच्या ठिकाणी नम्रता राहिली नाही, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्ही असं समजू नका की शहराला 125 कोणतरी असतोच जगात, त्याच्यामुळं तुम्हालाही कोणीतरी तुमचं पांडित्य दूर करणारा किंवा तुमच्या पांडित्यापेक्षा कोणीतरी मोठा पंडित या जगात कुठेतरी असणारच. हे गणपत आपल्याला कळून चुकलं होतं त्यांच्या सासऱ्याला की आमच्या स्वामींच्या पुढे या महिमभट्टाची काही चुळबुळ चालणार नाही. जाईल तो अहंकाराने स्वामीला भेटायला किंवा तिथं अहंकारपणा येईल त्याच्या अंगात,
परंतु हा अहंकार आमच्या स्वामीशिवाय कोणी याचा दूर करणार नाही, ही असं गणपत आपल्याला खात्री होती. तुम्ही जर श्री स्वामींच्या दर्शनाला जाल तर तुमच्या ज्ञानाची चीज होईल. आणि काही शब्द वापरले, तू एवढा मोठा 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, षडदर्शन शास्त्र, पंडित, वेदोक्त सगळं झाला खरा, पण हे शास्त्र सगळं तुझं व्यर्थ आहे. या शास्त्रात तुझं शिकून तुझं काही चीज होणार नाही. एवढं तू अख्खा आयुष्य घालवलं, 7 जन्म नाही, 10 जन्म नाही, अनंत जन्म जरी गेले, ज्ञान घेतलंस तरी हे सगळं व्यर्थ आहे. असं गणपत आपयोने काय केलं, या माईम भट्टाला, आपल्या जावयाला काय केलं, एक प्रकारे एक प्रकारे त्याला शब्दामध्ये त्याला दाबलं की तुझी जी विद्वत्ता आहे ही सगळी वाया जाणार, ही काही कामाची नाही. तुझी विद्वत्ता, जी खरी विद्वत्ता पाहिजे ना, ती तुला आमच्या स्वामीपासूनच मिळेल. तो काय म्हणतो, तुमच्या ज्ञानाचं चीज आहे. म्हणजे कोण म्हणतो, गणपत आपयो. माईम भट्टला म्हणतात तुझ्या ज्ञानाची चीज आहे, हे आमच्या स्वामीच्या दर्शनाला जाशील तेवढंच होईल, नाहीतर तुझ्या ज्ञानाचं चीज काहीच होणार नाही. कारण हे शेवटी काय आहे, 4 वेद, शास्त्र, 18 पुराण, देवती किती विद्या शिकला तरी शेवटी ती नरकाचीच भरती ना, तरी काय मोक्ष थोडंच मिळणार आहे. असं ज्या वेळेला तो बोलला त्यावेळी माईम भट्ट थोडी चपापले. होय का, मग ते स्वामी कोठे आहेत, माईम भट्टांनी अदितीने विचारले. मग माईम भट्ट काय म्हणतात, होय का, आमच्याशी ते चर्चा करतील आणि आमच्या काही ज्ञानाचं चीज होईल त्यांच्या भेटीने. म्हणून ते आदित्यने म्हणजे आवडीने काय करू लागले, विचारू लागले. अहो, येथे जवळ डोमीग्रामला राजमठात त्यांचे वास्तव्य आहे. पलीकडून या, पलीकडून तिकडून. काय बोलायचं बोला ना, पाठीमध्ये जाऊन आम्हाला कशाला थांबवलं. तुम्ही मध्येच उभे राहायचं, काय सांगणार. मग हे गणपत आपलं काय म्हणतात की अहो, डोमेग्रामला जे राजमठ आहे ना, त्या राजमठामध्ये आमच्या स्वामींचं वास्तव्य आहे. आपण नाही का राजमठ, उंचमठ, प्रसन्न मठ जातो, तिथं आमच्या स्वामींचं वास्तव्य होते. गणपत आपलं म्हणाले, ते जर इतके विद्वान आहेत तर मला आजपर्यंत कसं समजलं नाही. म्हणजे माईम भट्टाला एवढा अहंकार झाला की या महाराष्ट्रातले सगळे विद्वान माझ्याकडे आले किंवा सगळ्या विद्वानांना मी पराजित केलं, पण तुमचे स्वामी जर एवढे विद्वान आहेत तर मग त्यांची माझी कशी काय भेट झाली नाही, असं त्याचा बोलण्याचा तात्पर्य. अहो, श्री स्वामी विद्वान आहेत की नाही ते मी जाणत नाही, कारण विद्वेषाचा दोष मला त्यांच्या ठिकाणी कधीच दिसला नाही. म्हणजे स्वामीचे विद्वान आहेत का नाही ते मी सांगू शकत नाही, कारण त्यांनी स्वतःची विद्वत्ता कधी कुणाला दाखवली नाही किंवा सांगितली नाही. परंतु ते अतिशय थोर महात्मे आहेत एवढं मात्र खरं. ते कसे थोर महात्मे एवढं खरं. गणपत आपलो आमची महती सांगत म्हणे. मग गणपत आपलोने काय केलं, आमच्या स्वामीची महती सांगितली. अहो, पण ते काही शास्त्र वगैरे जाणतात की नाही, माईम भट्टाने विचारले. माईम भट्टाने विचारले, मी जे काही 4 वेद, शास्त्र, 18 पुराण, षडदर्शन शास्त्र जे काही मी जाणतो ते जाणतात का, असं त्यांनी प्रश्न केला. ते शास्त्र वगैरे जाणतात की नाही ते मी सांगू शकत नाही, पण त्यांचे वक्तृत्व मात्र वाखाणण्यासारखे आहे. वक्तृत्व म्हणजे भाषाशैली. त्यांची भाषा इतकी सुंदर आहे की जर माणूस जर ऐकत राहिलं ना तर खूप ऐकावंसं वाटतं की अजून स्वामीकडनं आम्हाला काय ऐकायला मिळालं, अजून स्वामीकडनं आम्हाला काय ज्ञान वाढेल किंवा ज्ञान मिळेल, एवढं माणूस आकर्षित होतो. ते मराठी इतकी सुंदर अस्खलित बोलतात की जीवाचे रान करून ऐकतच राहावीशी वाटते. म्हणजे माणूस या जीवाचं रान करतो म्हणजे रात्रंदिवस ऐकावं, ते तहान, भूक, झोप सगळं विसरून जातो. इतकं देवाच्या शब्दामध्ये गोडी आहे, आवड आहे आणि एवढा माणूस आकर्षित होतो. असं गणपत आपलं काय करतात, त्या माईम भट्टाला पटवून सांगतात.
गणपत आपयो म्हणाले. त्यावर गणपत आपयो फारच खुळचट कल्पना मांडली आहे अशा उपहासात्मक भावनेने, परंतु फारच दिवसात चर्चा करण्यास कोणी भेटले नाही म्हणून चर्चेची हौस भागवण्याच्या हेतूने कबूल करीत माहीभट्ट म्हणाले, अहो एक तर ते विद्वान नसून महात्मे आहेत, त्याती ते मराठी बोलतात म्हणतात, मग ते माहीयाशी चर्चा करतील? चर्चा करायला धैर्य होईल का त्यांचं? बघा म्हणजे त्याला किती अहंकार आहे. तो उलट काय म्हणतो, तुम्ही म्हणता ते विद्वान बी नाही, तुम्ही म्हणता ते महात्मे आहे, महात्मा शिकून शिकून किती शिकणार, आणि शिवाय ते ज्ञान चर्चा करत नाहीत, काही संस्कृत बी बोलत नाहीत, ते संस्कृत मी त्यांच्याकडनं ऐकलं बी नाही, मग त्या माहीयाशी म्हणजे माहीभट्टाशी माझ्याशी ती चर्चा करतील असं कोण म्हणतात? माहीभट्ट. अहंकाराने म्हणजे आपल्या सासऱ्यांना गणपत आपल्याला सुद्धा त्यांनी काय केलं, तुच्छ समजलं, की ह्यांना सुद्धा काही समजत नाही की ते स्वामी कसे आहेत काय हे त्यांना सांगता येत नाही. तुम्ही म्हणता आहात तर मी त्यांच्या दर्शनाला येतो. मग हा काय म्हणतो, गणपत आपयो आपला माहीभट्ट काय म्हणतो, गणपत आपयोला ठीक आहे, मला आजपर्यंत चर्चा करायला कोणी बरेच दिवस झाले भेटलं नाही, निदान मला त्यांच्याशी चर्चा तरी करता येईल, आहे की नाही. तुम्ही त्यांच्या दर्शनाला जाल तेव्हा मला घेऊन चला. आणि सासऱ्यांना काय म्हणतो, गणपत आपल्याला म्हणतो, तुम्ही ज्या वेळेला स्वामीच्या दर्शनाला जाताल तेव्हा मला अवश्य घेऊन चला. ते मराठीत बोलतात तर मी संस्कृतमध्ये बोलीन आणि त्यांची अडवणूक करीन, असं कोण म्हणतो? माहीभट्ट. म्हणजे मी स्वामीशी चर्चा करीन आणि चर्चा करताना ते मराठीत बोलतील, त्यांना काही संस्कृत येत की नाही काय माहित, पण मी मात्र संस्कृतमध्ये बोलून त्यांची काही करीन, अडवणूक करीन. माहीभट्टांनी दर्शनाला येण्याचे मान्य केले खरे, पण गणपत आपल्याला माहीभट्ट अहंकारी स्वभावाचा चांगलाच माहित होता. आता सासऱ्याला माहित होतं की हा इतका अहंकार आहे की कोणाचा कुठं अपमान करण्याचा भरोसा नाही, ते ह्याच्यावर आपण जाणं काही योग्य नाही, कोणतरी तिसऱ्या माणसाला ह्याच्यासोबत पाठवायचं, कारण स्वामीची अवहेलना केलेली हे मला आवडणार नाही असं गणपत आपल्याला वाटतं. मग गणपत आपल्या काय करतात, ते कधी पटकन आमचा अवमान करून जातील याची शाश्वती नव्हती, आपल्या समोर असे काही घडू नये म्हणून त्यांनी वामन पिंपळ भट्टासोबत माहीभट्टांना पाठवावे असं काय केलं, त्यांनी विचार केला की ह्याला आपल्या सोबत नेण्यापेक्षा वामन जे होते पिंपळे भट ते ह्याला गणपत आपयोचे बैठकीतले होते, म्हणजे ते बी विद्वानच होते, हे दोघे पंडितच होते, गणपत आपयोने हे दोघं. पण गणपत आपयोने काय केलं की स्वतः पुढे न होता ते वामन पिंपळेना भट्टांना काय केलं, त्यांच्या सोबत पाठवलं. बादठाणचे पिंपळे वामन भट्ट देखील षडशास्त्र संपन्न होते, गणपत आपयोचे मित्रच होते, परंतु ते पूर्णपणे आमच्या चरणी लीन झाले होते, सदैव आमच्या दर्शनाला येत असत. आता गणपत आपयो वामन पिंपळ भट्ट हे दोघं जरी विद्वान पंडित होते तरी स्वामींच्या कायम नेहमी दर्शनाला येत असत, त्याच्यामुळे त्यांची श्रद्धा बसली होती स्वामींवर. आमचा अधिक सलगीचे होते, काही घडले तर ते सावरून घेतील म्हणून माहीभट्टांना घेऊन आधी सकाळी बामणठाणा पिंपळे वामनगावच्या घरी गेले. मग ते पिंपळे वामन भट्ट होता त्याच्या घरी घेऊन कोण गेले, गणपत आपयो. कुणाला घेऊन गेले, माहीभट्टाला. कोणासाठी गेले, स्वामीच्या दर्शनासाठी. म्हणजे गणपत आपयोने काय केलं, आपलं अंग काढून घेतलं आणि यांना वामन पिंपळे भट्टासोबत माहीभट्टांना काय केलं, आपल्या स्वामींच्या दर्शनाला पाठवलं. त्यावेळी वामन भट्ट नेमके आमच्या दर्शनाला येण्याच्या तयारीत होते. गणपत आपण विचारले, काहो कोठे जात आहात? आणि ज्या वेळेला माहीभट्टाला घेऊन गेले गणपत आपयो तेव्हा वामन पिंपळे भट्ट निघालेच होते स्वामीच्या दर्शनाला. ते योगायोगाने हे विचारतात, तुम्ही कुठं चालले? ते म्हणे मी स्वामीच्या दर्शनाला चालले डोमेग्रामला राजमठामध्ये. मग त्यांना वाटलं बरं झालं, चला आता योगायोग चांगला आहे, ते माहीभट्टाला काय करतं, त्या वामन पिंपळे भट्टाबरोबर पाठवा. अहो मी स्वामीच्या दर्शनाला निघण्याच्या तयारीत होतो, पण काही हरकत नाही, बसा मी नंतर जाईन. वामन भट्ट त्यांच्या वासरात टाकीत म्हणाले. तेव्हा त्यांनी दार करीत गणपत आपले म्हणाले, नका, याची काही गरज नाही, तुम्ही आता जात आहात तर माहीभट्टांना स्वामीच्या दर्शनाला घेऊन जाल तर बरोबर.
म्हणजे ह्या गणपत आपयोनी परस्पर वामन पिंपळेश्वराच्या भट्टाच्या सोबत माईन भट्टांना पाठवलं आणि आपण दुसरीकडे निघून गेले. अहो मग मला त्यामुळे काही त्रास, तर मला त्यात काही त्रास होणार, मी जातच आहे तर मी सोबत घेऊन जातो. आणि ते म्हणजे आता मी आणायचे चाललोच आहे स्वामीच्या दर्शनाला, तुम्ही माईन भट्टाला घेऊन जातो म्हणे. पिंपळ वामन भट्टांनी कबूल करून माईन भट्टांना सोबत घेऊन निघाले आणि गणपत आपयो परिणामाचा विचार करत घरी परतले. मग गणपत आपयोनी त्याला सोडलं माईन भट्टाला आणि गणपत आपयो विचार करत करत आपल्या घरी निघून आले. माईन भट्टानं झोकून तर दिले होते, पण चांगले वाईट काही निष्पन्न होईल याची त्यांना खात्री नव्हती. पण त्यालाही मोठा धसका बसला की हा माईन भट्ट इतका गर्विष्ठ माणूस आहे की न जाणो स्वामींशी काय उलट पालट बोलतो, स्वामींची काय अवहेलना करतो का अपमान करतो का काय करतो, म्हणून हे मनामध्ये थोडीशी दुःखी झाली. माईन भट्ट रस्त्याने येताना चर्चास्थळे अवांतित, शंकास्थळे आठवीत चालले होते. मग आम्ही काय बोलल्यावर काय उत्तर द्यायचे, कोणते प्रश्न उपस्थित करायचे, कुठं अडवणूक करायची, कुठे आडाखे बांधील येत होते, आम्हाला वादात हरवण्यात ते मनसुबे रचित होते. बघा, म्हणजे ज्या वेळेला माईन भट्ट रस्त्याने निघाले वामन पंडिताबरोबर, त्यावेळेला हे मनसुबे म्हणजे मनात ते काही विचार असतात ना, आपण नाही काय का त्याची भांडायला जायचं, आपण काय म्हणतो त्याला, आपण असं बोलू, आपण त्याला तसं बोलू, त्याला आपण असं आडवं लावू, हे जसे विचार येतात माणसाच्या, तसे या माईन भट्टाच्या मनात असे विचार आले की ते मराठी बोलतात, त्यांना संस्कृत येत नाही, मग मी त्यांची संस्कृतमध्ये चर्चा करीन, मी त्यांना आडवून दाखवीन, मी त्यांना माझ्या चर्चेच्या पुढे जाऊ देणार नाही. हा जो काही ज्ञानाचा त्यांना जो काही गर्व झालेला होता, हा या अहंकारामुळे ते काय करत होते, हे ज्याला आपण नाही म्हणतो मनोमाळका होतं की नाही, पूतेला मनोमाळका होतेच माणसाला, घरी काय चाललं असेल, काय करत असतील, तशी ह्याची मनोमाळका चालली होती की स्वामीच्या दर्शनाला जायचं. पण स्वामीच्या दर्शनाला जाताना स्वामींना काय करायचं, आपण चर्चेमध्ये हरवायचं किंवा चर्चेमध्ये त्यांना आपली जी काही विद्या आहे, ज्ञान आहे आपलं, ते सगळं प्रगट करून दाखवायचं की स्वामींना काही बोलता येणार नाही. असा हा, आता ह्याला काय माहिती विचारलं, हे काय प्रत्यक्ष परमेश्वर अवतार आहे का, कोण आहे का, काय, त्याला काय माहिती. पण त्या अहंकाराच्या ह्याच्यात तो विचार करत निघाला. तेव्हा नुकताच आमचा सकाळचा पूजा अवसर आटोपला होता. आम्ही आतील ओट्यावर पूर्वाभिमुख आसनी विराजमान होतो. कंठी श्रीमाला, श्रीमुखी तांबूळ, भाल प्रदेशी चंदनाचा आळ अशा स्थितीत आमचे दर्शन झाले. तो अशा वेळेला गेला की नेमका सकाळचा पूजा अवसर झाला होता आणि स्वामींना पुष्पमाळा होत्या, श्रीमुखात तांबूळ होतं, भाल प्रदेशी चंदनाचा आडा होता आणि अशा स्थितीत दर्शन झाल्यामुळे त्यालाही थोडंसं समाधान वाटलं. कुणाला, माईन भट्टाला, की आपल्याला कोणत्या तरी मोठ्या सत्पुरुषाचं दर्शन होते आज. वामन भट्ट दंडोत घालून श्रीचरणी लागले. मग माईन भट्टांनी आड्यात अजूनही कायमच होती. आता वामन पंडित हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी स्वामींना श्री साष्टांग दंडोत घातला आणि स्वामींजवळ बसले. पण हा मात्र थोडासा ताट बुद्धीने, छाती काढून ताट मानेने असं उभाच राहिला देवाजवळ. ते जेव्हा काय प्रणित करून श्रीचरणी लागले, पिंपळे वामन भट्टासोबत आमच्या समोर बसले. काय प्रणित म्हणजे काय, काय प्रणित काढतो लोक असं करतात ना, तर हात जोडायला टाईम नसतो, त्याला काय प्रणित म्हणतात. नाही तर दुसरं काय प्रणित म्हणजे असं हात जोडून दंडवत नाही करायचं, तर असे मान करायचे आणि पुढे चालायचं, त्याला काय प्रणित म्हणतात. तर असे त्यांनी काय प्रणित केलं स्वामींजवळ, पण दंडवत घालून नाही बसला, कारण हे ज्ञानाचा अहंकार. आणि ते बिचारे वामन पंडित मात्र दंडवत घालून बसले, देवाला श्री साष्टांग दंडवत घातले आणि बसले. आता त्यांच्या आड्याचा काही उपयोग होणार नव्हता. त्यांचा बोधाचा काळ समीप आला होता. आमच्या आज्ञाने, मायेने केव्हाच त्यांचे अंतःकरण नियंत्रित केले. बघा, देव काय म्हणतात, एखाद्या जीवाचा जर ज्ञानाचा अधिकार जर आला तर त्याला कोणीच अडवून येऊ शकत नाही. पण एखाद्याला जर ज्ञानाचा अधिकार जर नसेल आणि त्याला जर अडथळे असेल तर तुम्ही त्याच्यापुढे डोकं जरी आपटलं तरी तो देवाला मानणार नाही.
परमेश्वर जरी प्रत्यक्ष समोर आला तरी तो देवाला हात जोडणार आहे. उदाहरणार्थ दुर्योधन, सतत श्रीकृष्ण महाराजांचा त्याचा संपर्क होता, पण त्यांनी श्रीकृष्ण महाराजांवर कधी नम्रता दाखवली का? नाही दाखवली, कारण त्याला ज्ञानाचा अधिकार नाही. आणि बाकीचे 5 पांडव नम्रतेने वागत होते, म्हणजे त्यांना ज्ञानाचा अधिकार होता. तसं देव काय म्हणतात, हा आता याला बोधाचा ज्ञानाचं योग काय आलं, समीप आलं, म्हणजे जवळ आलेले आहे. आणि मायेने हा सगळा योग आणलेला आहे. आणि ह्याच्या ठिकाणचा जो अहंकार आहे ती माया काय करणार, हळूहळू घालवणार. त्यामुळे रस्त्याने आवाकीत आले ते सर्व विसरले. आणि ऑटोमॅटिक काय झालं की ज्या हेतूने तो स्वामीशी भांडणार किंवा चर्चा करणार किंवा वादविवाद करणार किंवा आडवं लावणार, हे काय जे त्याच्या डोक्यात आलं होतं ना, ते सगळं विसरून गेला. त्याला काही बोलताच ये ना, काय बोलावं ते, तो गडबडला. आमच्या स्वरूपावरील देवीच्या दर्शनाने त्याची मतीची गती बंद झाली. म्हणजे काय, त्याने जेवढा विचार केला होता की मी स्वामीशी अशी चर्चा करेन, मी स्वामींना असं आडवं लावेन, मी स्वामीशी संस्कृतमध्ये बोलेन, मी अमकं करीन तमकं करीन, ही जी काय त्याची मती म्हणजे बुद्धी, त्याची जी काही गती होती ती काय झाली, बंद झाली. आमच्या दर्शन होता त्याच्या ठिकाणी वेद संचार, आणि स्वामीचं ते 32 लक्षणी रूप बघून तो काय केला, थोडासा भांबनला. त्याला वाटलं एवढं सुंदर मूर्ती आज आपण कधी आयुष्यात बघितली नाही, कधी जन्मात सुद्धा बघितली नसेल. आज एवढी सुंदर मूर्ती, आपल्या मूर्तीचं आपलं दर्शन होते, स्वामीचं दर्शन होतं. त्याच्यात तो इतका भांबनला की जे काही विरोध करणार होता चर्चेमध्ये ते सगळे शब्द तो विसरला. बराच वेळ झाला तरी काय बोला हे त्याला समजत नव्हते, उमजत होते आणि उठून निघावे अशी वाटत नव्हते. वामन दंडोत घालून जायला निघाला. त्यांना म्हणे देखील महिमभट्ट चला. आता ज्यावेळेस समोरासमोर दर्शन झाली वामन पिंपळेश्वर भट्टाची आणि महिमभट्टाची आणि स्वामीची, त्यावेळी वामन पिंपळेश्वरला काय वाटलं की न जाणं हा काहीतरी देवाशी वाद घालत बसल, त्याशी याला आपला मानव चल बाबा आपला घरी. पण देव काय म्हणतात, नाही तुम्ही जा, पण त्यांना जाऊ देऊ नका, त्यांना बसू द्या म्हणजे, कारण त्याचा ज्ञानाचा अधिकार आला होता ना. पण तरी तो चुपचाप बसून राहिला. मग आम्हीच वामन भट्टांना म्हणालो, अहो भट्टो तुम्ही चला, याचा थांबाशी वाटते तर परत थांबतील मग येतील. वामन भट्ट निघून गेले. मग मात्र महिमभट्ट शांततेने बसूनच राहिला. मग त्या स्वामीच्या दर्शनाने तो इतका विरघळला की स्वामीजवळ काय बोलावं, काय चर्चा करावी, काय स्वामीशी वाद घालावं, कसं संस्कृतमध्ये बोलावं का मराठीत बोलावं का, काय इथलं काही सुचना. तो इतका थंड म्हणजे बर्फासारखा थंडगार पडला आणि काय बोलावं त्याला सुचना. आणि मग स्वामीच त्याच्याशी कशी चर्चा करतात हे आपल्याला उद्याच्या लीळेवरून आपल्याला ऐकायला मिळेल. आणि महिमभट्टाचा गर्व आमच्या स्वामींनी कसा हरण केला आणि त्याला ज्ञानाला कसं योग्य केलंय हे तुम्हाला उद्याच्या लीळेमध्ये ऐकायला मिळेल. तर आजच्या ह्या लीळेमध्ये महिमभट्टाची भेट कशी झाली आणि महिमभट्ट कोण होते आणि कसे विद्वान झाले आणि विद्वत्तेसाठी ते काय काय केलं हे आजच्या लीळेमध्ये आपल्याला सगळं ऐकायला मिळालं. आता उद्याच्या लीळेमध्ये महिमभट्टाची आणि स्वामींची चर्चा कशी होते ज्ञानावर ते उद्याच्या लीळेमध्ये ऐकायला मिळेल. तर तुम्ही लवकर आला तर उपयोग आहे. असं 3:30-4ला येऊन पोथी ऐकत नसतं. आज हे रोजच काय होय, 12 महिने मी ऐकतो. तुमचं नुकसान आहे, माझं काही नुकसान नाही. चालू होतं ना पूर्वी प्रकरण सांगितलं नाही. हा मग हेच आता पूर्वी प्रकरण होतंय पुढं. कारण कसं आहे, हे ज्ञान एक अशी वस्तू आहे, ही दुर्मिळ वस्तू. एक क्षण जरी आपला वाया गेला तर एक आपला जन्म वाया गेल्यासारखा आहे. किती सुंदर व्याख्या ऐकण्यासारखी होती सुरुवातीला. दंडवतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. झालं दंडवत. धरा ती ठेवा नंतर हो, पहिले धरा, मला बाथरूमला जायची घाई झाली. काय तुम्ही बेगा परत धक्का बिका लागला. 1 तास 19 मिनिट कालच्या एवढंच झालं.